आणि आता एक नजर टाकणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वर। पुण्यामध्ये इंधनासह इतर अत्यावश्यक सेवांची वाहतूक पूर्वपदावर। ट्रक टँकर चालकांनी संप मागे घेतल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत, भाजीपाल्याचीही आवक नियमित। पुण्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीमध्ये 11% घट। यंदा डिसेंबर अखेर 48.65 लाख हेक्टरवरती पेरणी। अपुरा पाऊस पडल्याने पेरण्या कमी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल। पुण्यातील तापमान 2 अंशांनी वाढलं। पुढील 72 तास हवामान ढगाळ राहणार असून पहाटे धुकं पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। पुण्याच्या भोरमधील उतरवली कुंभारवाड्यामध्ये सुगडी बनवण्याची लगबग। संक्रांतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सुगडी बनवण्यात कुंभार दंग। पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या आंबवडे गावातील सरस्वती महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी आणि आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेकडून उपक्रम। पुण्याच्या शिरूरमध्ये गावठी बनावटीच्या पिस्तूल विक्री प्रकरणी 3 अटकेत। आरोपींकडून 3 गावठी बनावटीची पिस्तुलं आणि 10 जिवंत काडतूस जप्त। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर कोळमाथामध्ये गाडीच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू। जुन्नर भागात वाढत्या बिबट्याच्या संख्येमुळे बिबट सफारी प्रकल्प सुरू करण्याची मागणी। पुण्याच्या सारथी कार्यालयाबाहेर पीएचडी विद्यार्थ्यांचं आंदोलन। पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी 10 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द करण्याची मागणी। युवा सेनेकडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। पुण्यातील रविवार पेठेमध्ये ज्वेलरी दुकानातील 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला। फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीची घटना।